ज्यावेळेस आपण केस विंचरतो, ज्यावेळेस आपण हेअर वॉश करतो किंवा ज्यावेळेस आपण झोपल्यानंतर उशीवरती भरपूर असे तुम्हाला केस दिसतात, तर त्यावेळेस समजून जायचं आपल्याला हेअरफॉल सुरू झालेला आहे. तर या हेअरफॉलची कारणं बरीच असू शकतात. तुमचं लाईफस्टाईल असू शकतं किंवा तुमचं डाएट असू शकतं. तर यावरच उपाय म्हणून तुम्हाला मी आज छान घरच्या पद्धतीने हेअर ऑइल कसं बनवायचं तर ते मी सांगणार आहे. आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळा सुरू झाल्यानंतर देखील हेअरफॉल होतो आणि आपल्याला स्किनमध्ये हेअरमध्ये ड्रायनेस जाणवतो. कारण आपल्या ज्या शरीरातलं पाणी जे आहे ते कमी होत राहतं. तर त्यामुळे देखील हेअरफॉल होऊ शकतो. अगदी तुम्ही जर रोज लावलं किंवा रोज जर तुम्ही मुळांना नुसतं थोडीशी मालिश जरी केली तरी देखील केस जे आहे ते गळायचे बंद होतात. आणि याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो मी दाखवलेला आहे हेअर मास्कचा, तर तो देखील तुम्ही बघू शकता. तर तो देखील मास्क अगदी सोपा आहे आणि ज्यांचे एकदम एक्स्ट्रीम हेअरफॉल होतं तर त्यावेळेस काय वापरायचं हेअर मास्क म्हणून मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तो अगदी पहिल्याच वापरामध्ये किंवा पहिल्याच यूजमध्ये तुम्हाला हेअरफॉल जो आहे तो कमी झालेला दिसेल. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसवरती मी एक भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे किंवा तुम्ही जे नेहमी तेल वापरता ते घेतलं तरी देखील चालेल. तर साधारण मी एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 चमचाभर मेथीदाणे टाकायचे आहेत, 1 चमचा रोजमेरी, 1 चमचा ड्राय हिबिस्कस घेतलेला आहे किंवा तुम्ही ताजी फुलं घेतली तरी देखील चालेल आणि काही मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर यामध्ये जे आपण रोजमेरी टाकलेली आहे, तर या रोजमेरीमध्ये भरपूर प्रमाणात असे अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि केस वाढायला मदत मिळते. तर आपल्या जर स्कॅल्पमध्ये काही इश्यू असेल, जसं की डॅन्ड्रफ असेल किंवा काही इन्फ्लामेशन झालेलं असेल, तर रोजमेरीमध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात किंवा अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे स्कॅल्पला छान असं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि डिहायड्रेशन कमी होऊन केसांची मुळं जी आहे ती मजबूत होतात आणि त्यांची जी चमक आहे ती वाढते. आणि यानंतर जे आपण हिबिस्कस घेतलेलं आहे किंवा जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, तर यामध्ये भरपूर प्रमाणात अमिनो ॲसिड्स असतात आणि यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे केसांची मुळं जी आहे ती मजबूत करतं आणि जर कोंडा असेल तर कोंडा देखील कमी करतं. केसांच्या मुळांना छान असं पोषण तत्व देऊन त्यांना जर खोलवर कंडिशन करतं हे जे जास्वंदीचं फूल आहे आणि केसांना छान अशी चमक देतं. जर तुमचे केस पांढरे होत असतील तर त्यापासून देखील हे थांबवतं. जे आपण मेथी दाणे घेतलेले आहेत, तर मेथी दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असे प्रोटीन, आयर्न आणि निकोटिनिन ॲसिड असल्यामुळे ते केसांच्या वाढीमध्ये मदत करतात. तुमचे जर केस भरपूर असे गळत असतील आणि केसामध्ये जर कोंडा असेल तर मेथी दाण्यामुळे ते कमी होतं. मेथी दाणे जे आहे ते केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं सुधारतात आणि मेथी दाण्यामध्ये नॅचरलीच कंडिशनर प्रॉपर्टीज असतात. जे कंडिशन केसांना करतात तर ती प्रॉपर्टी मेथी दाण्यामध्ये असतात. त्यामुळे केस जे आहे ते छान असे घनदाट होतात किंवा केस जे आहे ते छान असे चमकदार होतात. तर मेथी दाण्यामध्ये जे म्युसिलेज नावाचा घटक असतो त्याच्यामुळे देखील केसांना छान असं हायड्रेशन मिळतं किंवा जे केस खराब झालेले आहेत किंवा जे स्प्लिट एंड्स केसांना झालेलं आहे तर ते देखील कमी करतं. आता यानंतर जे आपण वापरलेलं आहे ते कढीपत्ता वापरलेला आहे. तर कढीपत्त्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अमिनो ॲसिड्स आणि बीटा कॅरोटीन असते. आता हे जे घटक कढीपत्त्यामध्ये आहे तर ते केसांच्या मुळांना मजबूत करतात. केस जे आहे ते चांगले वाढतात आणि केस जर तुमचे गळत असतील तर ते देखील कमी करतात. आणि ज्यांचे प्रीमॅच्युअर ग्रे हेअर झालेले आहेत किंवा जे अगोदरच लहान म्हणजे कमी वयातच केस जे आहे ते पांढरे झालेले असतील तर ते देखील कमी करतात. तुमच्या जर केसामध्ये भरपूर असा कोंडा असेल तर तो देखील कमी करतो आणि केसांना छान अशी नॅचरल शाईन देतो. तर कढीपत्त्यामध्ये जे आहे ते व्हिटॅमिन ए, सी, ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे आपल्या ज्या स्कॅल्पला आहे ते छान असं ब्लड सर्क्युलेशन होतं, चांगलं होतं आणि जे स्प्लिट एंड्स आहेत ते देखील कमी होतात. तर आता तेल जे आहे ते तेल तयार झालेलं आहे. तर गॅस जो आहे तो मी एकदम बारीक केलेला होता आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला 5 मिनिटं जे आहे तो तेल जे आहे ते तेल छान असं उकळून घ्यायचं आहे आणि तेलाला मी पूर्णपणे थंड केल्यानंतरच या तेलाला मी गाळणीच्या सहाय्यानं गाळून घेतलेलं आहे.
आता हे जे तेल आहे ते आपल्याला स्वच्छ एका काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा काढून ठेवायचं आहे. तर कोणतीही प्लास्टिकची बरणी वापरायची नाही. तर आपल्याला काचेचीच बाटली वापरायची आहे. त्यामुळे तेल जे आहे ते छान बराच दिवस टिकतं देखील आणि खराब देखील होणार नाही. तर बघू शकता आता मी एक छोटीशी काचेची बाटली घेतलेली आहे. तर यामध्ये आता हे तेल मी टाकून घेते. आता हे जे तेल आहे ते आपल्याला केसांच्या मुळांशी छान असे लावून आपल्याला मालिश करून घ्यायची आहे. तुम्ही जर आदल्या दिवशी रात्री लावला आणि दुसऱ्या दिवशी जर केस धुतले तरी देखील चालेल. किंवा जे कोणी ऑफिसला जातात तर ते आठवड्यातून एकदा लावलं तरी चालेल किंवा जे डेली घरी असतात, गृहिणी असतात, तर त्यांनी डेली जरी थोडं-थोडं तेल घेऊन केसांच्या मुळांशी लावून मालिश जरी केली तर देखील छान असा फायदा होईल तुम्हाला. तर छान असं हे तेल बनवलेलं आहे, खूप उपयोगी पडतं. ज्यांचे केस गळतात, कोंडा होतो किंवा पांढरे झालेले आहेत, केस एकदम रफ झालेले आहेत, तर त्यांनी नक्की हे तेल वापरून बघावं. तर बाहेरच्या साईडला सनसेट होत होता म्हणून थोडंसं मी हे जो शॉट आहे तो मी इथं ॲड केलेला आहे. मस्त वातावरण पडलेलं होतं. तर आता उन्हाळा असून देखील काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर छान असं वातावरण पडल्यामुळे थोडंसं मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. मस्त वाटत होतं. आणि हे जे तेल आहे तुम्हाला कसं वाटलं ते देखील सांगा. या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो देखील मी हेअर मास्क सांगितलेला आहे. तर तो देखील खूप छान असा प्रभावी होणार आहे. अगदी 100% रिझल्ट मिळतो. एकाच यूजमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.